तो तेव्हा 7 महिन्याचा होता। तो झोक्यातनं पडला, त्याच्यानंतर त्याच्या मेंदूला रक्ताची गाठ झाली आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्याला मतिमंदत्व आलं। तो 7 महिन्याचा असतानापासून तो 7 वर्षाचा झाला तोपर्यंत तो रात्रीचा झोपायचा नाही आणि असे आम्ही 7 वर्ष रात्रीच्या जागून काढल्या। समाजाचं दुसरं रूप पण सगळ्यांना कळलं पाहिजे, कारण विशेष पालकांना आणि विशेष मुलांना 5 मतिमंद मुलींवर रेप केस झाले। जेव्हा माझे वडील वारले तेव्हा आम्हाला लोक तोंडावर बोलायचे की हा माणूस वाचला असता आणि हा मुलगा जर वारला असता तर बरं झालं असतं। प्रत्येक स्वप्न हे पैसे कमवण्यासाठी नाही पूर्ण केलं जातं। काही स्वप्न आपल्या स्वतःच्या वेदनांवर फुंकर मारण्यासाठी आणि समाजाने जो अपमान केलेला असतो ना त्याचं खणखणीत उत्तर देण्यासाठी काही स्वप्न पूर्ण केली जातात। नमस्कार, मी सौ पुष्पांजली प्रकाश मराठे, राजगुरुनगर पुणे इथून। मी एका सामान्य घरातली मुलगी आहे। आम्ही 2 बहिणी आणि 1 भाऊ आहे आम्हाला। तर भाऊ आमचा मतिमंद आहे। आज माझा भाऊ 32 वर्षाचा आहे। तर तो जेव्हा जन्माला आला तेव्हा तर तो नॉर्मल बाळ होता, पण काही गोष्टींमुळे तो एक दिवस झोक्यातनं पडला आणि त्याच्यानंतर तो तेव्हा 7 महिन्याचा होता। तो झोक्यातनं पडला, त्याच्यानंतर त्याच्या मेंदूला रक्ताची गाठ झाली आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्याला मतिमंदत्व आलं आणि आज तो 32 वर्षाचा आहे, पण त्याची बुद्धी थोडीशी मागे राहिली। बस इतकाच प्रॉब्लेम होता। पण आम्ही तसेच बऱ्याच अनेक समस्यांना तसेच आम्ही सामोरी जात राहिलो। त्याच्यानंतर तो 7 वर्षाचा झाला। तो 7 महिन्याचा असतानापासून तो 7 वर्षाचा झाला तोपर्यंत तो रात्रीचा झोपायचा नाही आणि असे आम्ही 7 वर्ष रात्रीच्या जागून काढल्या। आम्ही 2 बहिणी, आमचे आई वडील आणि आम्ही सगळं ते बघतच मोठं झालो। त्यानंतर वडिलांची परिस्थिती पण हालाखीची होती। अशा परिस्थितीतच त्याला भरपूर दवाखाने केले, भरपूर पैसे गेले। त्यानंतर माझं शिक्षण झालं 12वी पर्यंत आणि त्यानंतर माझं लग्न झालं। पण मला पुढे शिकण्याची खूप इच्छा होती, पण लग्न झाल्यामुळं काही कारणास्तव मी जॉब केला। मी कम्प्युटर ऑपरेटरचा जॉब केला लग्नानंतर 6 वर्ष आणि त्याच्यात माझं शिक्षणाचं स्वप्न अपूर्ण राहिलं। मग जॉब केल्यानंतर मध्ये मला मुलगा झाला आणि माझा मुलगा 1 वर्षाचा असताना मग आम्ही दुसऱ्या गावाला राहायला गेलो, आईपासनं थोडंसं लांब। मग तिथे गेल्यानंतर मुलाला सांभाळायला कोण नव्हतं, तेव्हा मी जॉब सोडावा लागला मला। त्यानंतर माझ्या मिस्टरांनी मला सपोर्ट केला। ते म्हटले तुला पुढं शिकायचं असेल तर तू शिकू शकतीस। त्यानंतर मी माझं BA कंप्लीट केलं, माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि मध्ये 2 वर्ष असाच गॅप गेला। मी घरीच होते। त्यानंतर अचानक माझे वडील वारले। वडील वारल्याच्यानंतर मी माझ्या भावाला मतिमंद भावाला निवासी मुलांचं जे हॉस्टेल असतं तिथं एका ठिकाणी ठेवलं। तिथं जाऊन मी सगळं बघितलं। त्यानंतर माझ्या डोक्यात विचार चालू झाले की आपण पण काहीतरी ह्या मुलांसाठी केलं पाहिजे आणि ते बघत असताना सगळं मी बघत होतो आम्ही की वडील गेल्याच्यानंतर आई एकटी भावाला कशी सांभाळत होती आणि हे अजिबात सोपं नाही आहे, कारण एका विशेष मुलाला एकटी आई किंवा एकटे वडील नाही सांभाळू शकत। तर माझ्या डोक्यात विचार चालू होते। त्यानंतर मला माहिती पडलं, मी स्पेशल B.Ed केलं मतिमंदत्वातलं रायगड इथं जाऊन। समाजाचं दुसरं रूप पण सगळ्यांना कळलं पाहिजे, कारण विशेष पालकांना आणि विशेष मुलांना कशी वागणूक दिली जाते समाजात। कारण समाज असा आहे की चांगलं काम केलं तर आज आपलं कौतुक करतो, पण उद्या तोच प्रसंग जर त्यांच्या समोर आला तर ते त्याला फेस नाही करू शकत। असाच एक प्रसंग आमच्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात विशेष पालकांच्या। जेव्हा माझे वडील वारले तेव्हा आम्हाला लोक तोंडावर बोलायचे की हा माणूस वाचला असता आणि हा मुलगा जर वारला असता तर बरं झालं असतं। का आमचा त्रास आम्ही सांभाळतो आणि उद्या तुमच्या घरात विशेष मूल जन्माला येऊ शकतंय, हे आपण विसरलं नाही पाहिजे। आणि तर अशा प्रकारे ही शाळा चालवताना पण इतक्या अडचणी येतात की समाज ह्या मुलांना ॲक्सेप्ट नाही करून घेत सहजासहजी। तर शाळेसाठी जागा लागणार होती आम्हाला रेंटवर। सध्या आमची रेंटवरच शाळा आहे। 5 वर्षात आपल्या 5 जागा झाल्या। एका ठिकाणी आपण अशी चौकशी करायला गेलो होतो, तर आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं की या शाळेच्या मुलांना किंवा या शाळेला आम्ही जागा देऊ देणार नाही। कारण विचारलं तर त्यांनी सांगितलं की यांच्या मुलांकडे बघून आमचे मुलं पण असेच करतील, पण उद्या त्यांच्या घरात जर असं मूल जन्माला आलं तर ते काय करतील, या प्रश्नाचं उत्तर त्यांनी शोधावं। आणि अशा प्रकारे बऱ्याच अडचणी येतात आम्हाला।
काही एक प्रसंग असा आला की मला माझ्या मुलांना युनिफॉर्ममध्ये बघायचं होतं. जेव्हा नवीन शाळा चालू केली तेव्हा माझ्या मुलांना युनिफॉर्म नव्हते. तर आम्ही तेव्हा एक 10-12 मुलं होते. तर आम्ही युनिफॉर्मसाठी खूप फिरलो की कोणी युनिफॉर्म शिवून देईल का आमच्या 10 मुलांना. तर तेव्हा आम्हाला असं माहिती पडलं की गावात कोणीतरी सांगितलं की या मुलांना यांच्या शाळेला युनिफॉर्म शिवून द्यायचे नाही कोणी. का? आपल्या घरात असं मूल जन्माला येणार नाही आहे का? याचा लोकांनी विचार केला पाहिजे. आणि अशा प्रकारे खूप अडचणी येतात हे काम करताना. पण हरकत नाही, आम्ही त्या सगळ्यांना तोंड देऊन आम्ही पुढे जातोय आणि जाणार आहे. कारण पैसे कमवणे हा आमचा उद्देश नाही आहे. आमच्या घरात जी वेदना आहे त्याच्यावर आम्ही काम करतोय आणि आम्ही जे काम करतोय त्याच्यातनं आम्हाला प्रगतीच भेटलेली. याच्यामुळे आम्ही सगळेजण समाधानी आहोत. सुरुवातीला 3 विद्यार्थी होते. मी त्यांच्या घरी जाऊन क्लास घ्यायचे. मी कोणी फी दिली तर घ्यायची, नाही दिली तर नाही घ्यायची, असं मी शिक्षण करता करता एक्सपिरियन्स म्हणून त्या मुलांचे क्लास घेत गेले. त्यानंतर काही पालकांचं म्हणणं आलं की मॅडम तुम्ही शाळा चालू करा या मुलांसाठी, जी आपल्या गावात शाळाच नव्हती. मग मी खूप विचार केला, कारण माझ्या मिस्टरांची पण एवढी परिस्थिती नव्हती त्यावेळेस, कारण ते एका साध्या कंपनीत कामाला होते. तर एखादी संस्था किंवा शाळा चालू करायची म्हटल्यावर त्याच्यामागे फायनान्शियली आपण स्ट्रॉंग पाहिजे, जे आम्ही नव्हतो. तरीसुद्धा मिस्टरांनी मला समजवलं आणि ते बोलले की आपण या मुलांसाठी शाळा चालू करू, जे होईल जसं होईल ते बघता येईल. त्यानंतर आम्ही स्वराज्य शिक्षण संस्था म्हणून ही संस्था स्थापन केली पुण्यात आणि त्या संस्थेमार्फत राजगुरुनगरमध्ये आपण शाळा चालू केली मतिमंद मुलांची. 2018 साली आपण ही शाळा चालू केली आणि त्यावेळेस मी सर्वे केला तर मी 40 पालकांना भेटले. राजगुरुनगर हा ग्रामीण भाग आहे, जिथं पालकांची मानसिकता खूप वेगळी होती. पालकांना असं वाटायचं की ह्या मुलांना आहे असंच सांभाळलं जातं आणि आम्हाला नाही पाठवायचं शाळेत. त्यानंतर मी त्यांना खूप समजवलं, या मुलांची शाळा असते, आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो, नंतर यांच्यात प्रगती होते. हळूहळू त्यांनी ऐकलं, पण ते म्हटले की ठीक आहे मॅडम तुम्ही करा, आम्ही सपोर्ट करू. त्यानंतर 14 जून 2018 रोजी आपण ही शाळा चालू केली. तर शाळा चालू केल्यानंतर कोणीही शाळेत आलं नाही. पहिल्या दिवशी एकच मुलगा आला, ज्या एका मुलावर आपण शाळेची ओपनिंग केली. त्यानंतर शाळा चालू केली. मग हळूहळू एका मुलाचे 3 मुलं झाले. 3 मुलांचे मी फेसबुकला व्हिडिओ वगैरे टाकत गेले, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज टाकत गेले. त्यानंतर लोक कनेक्ट होत गेले. पण मग शाळा चालू केल्यानंतर काही समस्या पुढे येऊ लागल्या. मुलांना घरापासून शाळेपर्यंत आणायचं कसं, ही समस्या उभी राहिली. मुलांच्या पालकांनी रिक्षा लावलेल्या होत्या, तर रिक्षावाल्यांनी बरेच पैसे सांगितले, कारण अंतर तेवढं होतं. त्यामुळं रिक्षावाल्यांनी बरेच पैसे सांगितले. मग पालकांनी परत पाठवणं बंद केलं. मग 3-4 मुलं शाळेत येणार नाही तर मग शाळा कशी चालणार. मग मी पुन्हा फेसबुकला पोस्ट केली गाडीची, की आम्हाला गाडीची मदत हवी आहे मुलांसाठी. मग गावातले एक राजेश घुमटकर सर म्हणून आहेत, जे आज आपल्या संस्थेचे सदस्य आहेत, त्यांनी ओमिनी व्हॅन दिली शाळेला. ते सुद्धा एक विशेष पालक आहेत, त्यामुळे त्या गोष्टीची जाणीव होती त्यांना. मग त्यांनी ओमिनी व्हॅन दिली. त्याच्यानंतर ती व्हॅन चालवायची कशी, म्हणजे कोणी चालवायची किंवा त्या व्यक्तीला पगार कसा द्यायचा, ही समस्या उभी राहिली. त्यानंतर काही गावातल्या लोकांनी माझी एका ड्रायव्हिंग क्लासच्या सरांशी ओळख घालून दिली. त्यानंतर त्या सरांनी मला ड्रायव्हिंग क्लास फ्री दिला. मग मी ड्रायव्हिंग क्लास केला आणि 8 दिवसात ती स्कूल व्हॅन मी स्वतः चालवायला घेतली. आज मी 5 वर्षापासून स्कूल व्हॅन चालवते आहे. तर भविष्यात आमचं काम जरी वाढलं आणि जरी मी ड्रायव्हर ठेवू शकले, तरी मी आजच्या कंडिशनला ड्रायव्हर ठेवू शकत नाही. त्याचं कारण असं की आज आमच्या तालुक्यामध्ये 5 मतिमंद मुलींवर रेप केस झाले आहेत. तर आज माझ्याकडं 4 ते 5 मुली आहेत 20-21 मुलांमध्ये. त्या 5 मुली या 4 तास आमची जबाबदारी आहे आणि आम्हाला ही जबाबदारी सांभाळून हे काम करायला आवडेल जास्त. त्यामुळं स्कूल व्हॅनची ड्रायव्हर माझ्याने जोपर्यंत होईल तोपर्यंत हे काम मीच करणार आहे आणि ते करावं लागणार आहे. जेव्हा विशेष पालक जेव्हा एका विशेष मुलाला घेऊन आयुष्य जगत असतो, तेव्हा त्याचं आयुष्य खूप वेगळं असतं आणि त्याचं एक स्वतःचं जग असतं. पण समाज अशी वागणूक देतो की विशेष पालकांच्या घरात विशेष मूल जन्माला आलंय म्हणजे हा त्यांचा गुन्हा आहे. हा त्यांचा गुन्हा नसतो. उलट ज्याची तेवढी पात्रता असते त्याच्या घरात हे मूल देव देतो आणि ते त्यांचं आयुष्य जगत असतात. पण समाज असा आहे की त्यांना धड जगू देत नाही प्रेमाने व्यवस्थित, त्यांना जगू देत नाही आणि धड मरूही देत नाही, असा समाज असतो.
कारण बोलताना विचार केला पाहिजे आपण कुणाला काय बोलतो. विशेष पालकांचा हा गुन्हा नाही आहे, पण बरेच लोक असे बोलतात की आम्हाला विशेष पालकांना बरेच लोक हे बोलतात किंवा बोलून जातात की यांच्या घरात विशेष मूल जन्माला आलं आहे म्हणजे यांनी काहीतरी पाप केलं असेल. आम्ही तर काही पाप केलेलं नाही आहे, आम्ही तेवढ्या पात्रतेचे आहोत म्हणून आमच्या घरात विशेष मूल आहे आणि आम्ही विशेष पालक आहे याचा आम्हाला अभिमान आहे. पण तुम्हाला एकच सांगू इच्छिते की तुम्ही जे आम्हाला दुखवताय किंवा विशेष मुलांना जी वागणूक देताय, विशेष पालकांना जी वागणूक देताय, हे असं बोलून तुम्ही जे पाप करताय ना तर पुढचा नंबर तुमचाही असू शकतो. कारण मतिमंद मूल कोणाच्याही घरात जन्माला येऊ शकतं आणि मतिमंदत्व ही कुठल्याही नॉर्मल मुलाला कधीही येऊ शकतं 18 वर्षापर्यंत. याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आपल्याकडे एक विशेष मुलगा आहे अभिषेक नावाचा. अभिषेक आज 19 वर्षाचा आहे. तर अभिषेक जेव्हा 2-3 महिन्यापूर्वी शाळेत आला आणि जेव्हा माझ्या शेजारी बसला, मी स्कूल व्हॅन चालवताना त्याच्या स्टॉपमधनं त्याला कलेक्ट केलं, तो माझ्या शेजारी बसला आणि तो बसल्यानंतर मला पटकन बोलला की मी आत्ताच एक ॲक्सिडेंट पाहिला आणि तू गाडी हळू चालव बरं का. इतकं निरागस असतात ते मुलं, इतके निरागसपणे आपल्याला जीव लावतात आणि आपण त्यांना अशी वागणूक देतो, हे योग्य नाही आहे. खरंच इतके मुलं निरागस असतात आमचे. शेवटी एकच सांगेल की आज आम्हाला बरेच लोक विचारतात की तुमच्या संस्थेला सरकारी अनुदान आहे का, मग तुम्ही त्यासाठी प्रयत्न का नाही करत. असे लोक बरेच सजेशन पण देतात, मदत कमी पण सल्ले जास्त देतात. तर त्यांना एकच सांगू इच्छिते मी आजच्या ह्या व्हिडिओमार्फत की प्रत्येक स्वप्न हे पैसे कमवण्यासाठी नाही पूर्ण केलं जात. काही स्वप्न आपल्या स्वतःच्या वेदनांवर फुंकर मारण्यासाठी आणि समाजाने जो अपमान केलेला असतो ना त्याचं खणखणीत उत्तर देण्यासाठी काही स्वप्न पूर्ण केली जातात, जी आम्ही करतोय. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.